नमस्कार. मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण इथे गव्हाचा केक, गव्हाच्या पिठापासून हा केक बनवलेला आहे. इथे आपण बघतोय इतका स्पॉन्जी, अतिशय चवदार असा हा केक आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स म्हणजेच अक्रोड आपण इथे वापरलेले आहेत. हा अक्रोड केक आपण पॅनमध्येच बनवलेला आहे. हा एगलेस केक आहे. टिफिनसाठी किंवा टी टाईम स्नॅक म्हणून आपण हे बनवू शकतो. सर्वांनाच आवडणारा हा केक कसा बनवायचा चला तर बघूयात. गव्हाचा केक ओव्हन न वापरता फक्त पॅनमध्ये आणि घरात असलेल्याच पदार्थापासून हा बनवलेला आहे. चला तर बघूयात. इथे सुरुवातीला आपण पॅन 10 मिनिटासाठी आपण गरम करायला ठेवायचं आहे. झाकण घालून गरम करायला ठेवल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे. त्यामध्ये अगदी एक एक चमचा अशा पद्धतीने आपण 5 चमचे इथे तेल घातलेलं आहे. तेल घरातलंच आपलं नेहमीचं तेल आहे. फक्त कोणतंही मोहरी तेल वगैरे वापरायचं नाही, नाहीतर त्याचा वास लागतो. त्यानंतर आपण यामध्ये 4 चमचे दूध पावडर घातली आहे. त्यानंतर इथे गव्हाचं पीठ आपण 1 वाटी घेतलेलं आहे. इथे मुरडेचं हे जे कंपाऊंड आहे हे आपण खिसून इथे चॉकलेट कंपाऊंड आपण वापरून ते खिसून त्यामध्ये घातलेलं आहे. इथे बघू शकतो किती छान बारीक झालेलं आहे. यामध्ये पाववाटी आपण दही घातलेलं आहे. हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रमाण. हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपण आता दूध घालतोय. हे 1 कप दूध, यामधलं फक्त अर्धा कप आत्ता घातलेलं आहे. सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू यानंतर पुन्हा आपण अर्धा कप दूध घातलेलं आहे. हे एकाच डायरेक्शननी पूर्ण मिक्स करायचं आहे. सगळे जिन्नस एकत्र चांगले झाले पाहिजेत, चांगले मिक्स झाले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण एकाच डायरेक्शननी ते मिक्स करतोय. कोणताही मिक्सरचा वापर न करता आपण अगदी सिंपल पद्धतीने आपण हातानेच एका डायरेक्शननी फक्त मिक्स केलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. हे घट्टही नाही आणि पातळही नाही. यामध्ये पाऊण चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. त्यानंतर अर्धाच चमचा आपण खाण्याचा सोडा तो घातलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण एका मोल्डमध्ये ज्यामध्ये आपण केक करायचं आहे त्याला तेल लावून त्यामध्ये आपण कागद एक नॉनस्टिक पेपर त्यामध्ये घालायचं आहे. यानंतर इथे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कन्सिस्टन्सी आहे. हे आता आपण मोल्डमध्ये सगळं पदार्थ सगळे आपण घालतोय. त्याआधी आपण 1 चमचा आपण व्हिनेगर घातलेलं आहे. हे घातल्यानंतर पुन्हा एकाच डायरेक्शननी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण मोल्डमध्ये हे सगळं घातलेलं आहे. वरून आपण ड्रायफ्रूट्स विशेषतः आपण अक्रोड यामध्ये घातलेले आहेत. हे सगळे अक्रोड तुम्हाला हवे ते, तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा टुटी फ्रुटी वगैरेही तुम्ही यामध्ये घालू शकता. आता आपण आधीच प्रीहीट केलेल्या आपण पॅनमध्ये आपण हा आपला केक ठेवून आपण 30 ते 35 मिनटं आपण झाकून ठेवला. यानंतर बाहेर आपण काढतो. इथे केक झाल्यानंतर एकदा आपण चेक करायचं आहे. अशा पद्धतीने हे सुरीने चेक केलेलं आहे की सुरीला अजिबात केक लागत नाही. याचा अर्थ आपला केक तयार झालेला आहे. केक थंड झाल्यानंतर आपण तो एका ताटलीमध्ये आपण तो काढून घेतला आहे बाहेर.
हा गार झाल्यानंतरच आपण त्यामधनं केक बाहेर काढणार आहोत. हा स्पॉन्जी अशा पद्धतीचा हा केक दिसतोय आपल्याला ना, किती छान. अगदी हे गव्हाच्या पिठाचं वाटतच नाही आहे, इतकं छान झालं आहे. आपण हातात बघू शकतो. अगदी 1 वाटीचा जेमतेम आपण लहान 1 वाटी आपण घेतलेली आहे, आपण बघितली. अगदी 1 वाटी गव्हाच्या पिठाचा इतका सुंदर केक, चॉकलेट केक हा आपण इथे आपण कट करून बघतोय. अतिशय सुंदर अक्रोड, ड्रायफ्रूट्स सगळे घालून हा कोणत्याही प्रकारचं ओव्हन नाही, एगलेस हा केक आपण मुलांच्यासाठी किंवा टी टाईमसाठी, टिफिनसाठी. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. हा गव्हाच्या पिठापासून अक्रोडचा केक आपण ओव्हन न वापरता नेहमीच्याच पॅनमध्ये कसा बनवायचा हे आज आपण इथे बघितलं. तुम्हीही नक्की हा करून बघा, कसा वाटतोय ते. अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी गौरीज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.